ओके. So now let's understand regarding the nullish operator. काय असतो nullish operator? Let's see that. सर्वात आधी आपण काय करूया, या कोडला मी जस्ट एक न्यू टॅब मध्ये पास करेन. ओके, अँड जस्ट आय विल से ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. अँड या कुठे बघणार आहे आपण कोड? इन्स्पेक्ट नाही, डेव्हलपर्स टूल म्हणतात त्याला. डेव्हलपर्स टूलच्या अंडर कन्सोल मध्ये. ओके, लेट्स रिफ्रेश इट अगेन. व्हेरी गुड. नाव लेट्स अंडरस्टँड रिगार्डिंग द नलिश ऑपरेटर. आता डेव्हलपमेंट मध्ये केव्हा काय होतं की लाईक जसं आपण टर्नरी ऑपरेटर पाहिजे, इट्स अ शॉर्ट हँड फॉर सिंगल व्हॅल्यू असाइन. एक शॉर्ट हँड आहे. जर मला एक असं कॅल्क्युलेशन हवं आहे, ज्या कॅल्क्युलेशनचा एक रिझल्ट जनरेट होईल आणि त्यावर मला डिटरमाइन करायचं की आउटपुट काय हवंय. लाईक त्यासाठी आपण काय केलं, जस्ट मी टर्नरी ऑपरेटर यूज केलं. ओके, दिस इज समथिंग इट्स द कंडिशनल स्टेटमेंट, कंडिशनल लॉजिक ओनली. पण एक कंडिशनल ऑपरेटर आहे, त्याला काय म्हणतात? कंडिशनल ऑपरेटर. कोणता असतो? कोणता आहे? टर्नरी ऑपरेटर. नाउ आय विल आस्क यू वन क्वेश्चन. खूप सिंपल आहे. ओके, सो लेट्स से इथे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, अँड व्हॉट आय वॉन्ट, I will just say it will be a variable var1. मी ते var1 म्हणेल आणि याला जस्ट एक व्हॅल्यू अप्लाय करेल लाईक. ओके, नाव what the next thing we will do, just I will say let result. ओके, आणि मी याला म्हटलो रिझल्ट 3, आणि इथे आपण म्हटलो जो पण व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा मला पॉवर व्हॅल्यू हवी. राईट, व्हेरिएबल 1 व्हेरिएबल. तर काय येणार आहे आपल्याला हे? हा, सांगा. 4, बरोबर की नाही? जर मी ते रिझल्ट 3 जर पास केला तर काय येणार आहे आपल्याला? 4. जर मी ते नल पास केला तर नल रेस टू नल. येणार आहे what it will do 1. ओके, इथे तो नल ला ऍज अ डिक्लेरेशन 1 ठेवतोय. बट हे आहे का बरोबर? नल रेस टू नल 1 असं कधी आपण बघितलंय का अजून? मग हे बरोबर आहे का? मग आपण अशी एक इंडिकेशन इथे देऊ शकतोय का की जर हा नल असेल तर आपल्याला मेसेज द्यायचा आहे दॅट प्लीज प्रोव्हाइड अ व्हॅल्यू. देऊ शकतोय का आपण असं? पुन्हा नलचे जे इश्यू असतात जावास्क्रिप्ट मध्ये खूप येतात. मग यांना अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज करतो? वी यूज अ नलिश ऑपरेटर. नलिश ऑपरेटर थोडा असा असतो, या व्हेरिएबलला var1 ला मी जस्ट 2 क्वेश्चन मार्क पास. ओके, आणि इथे मी चेक करेल हे 2 क्वेश्चन मार्क म्हणजे हा चेक करेल की तो नल आहे का. नल असल्यावर आपल्याला काय हवंय? मेसेज. काय मेसेज हवाय आपल्याला? व्हॉट मेसेज वी वॉन्ट? जर तो नलिश असेल तर सो जस्ट आय विल से दॅट वाईट ए नंबर. काय आलं मला? प्रोव्हाइड नंबर म्हणजे ओके. पण जर हा नलिश नसेल मग आपल्याला काय हवंय? वी वॉन्ट अ स्क्वेअर ऑफ इट. येस ऑर नो? So here, now what we can do, here I can just check one thing, that if, okay, if result, just मी म्हणेल, is not a number. तर बघा आता मला काय करायचंय, जस्ट एक रिझल्ट क्रिएट करायचा आहे. सो मी ते म्हणेल रिझल्ट 3. ओके, आणि हा रिझल्ट 3 आता स्ट्रिंग आहे का? आहे. मग आपण असं चेक करू शकतो, इज नॉट अ नंबर, इज नॉट अ
नंबर आणि हे इज नॉट अ नंबर आपल्याला रिटर्न मध्ये काय देणार आहे ट्रू ऑर फॉल्स. तर इथे आपण जस्ट रिझल्ट 3 पास करू. ओके and here just I will say that if it is there then just I will say where 1 जर हा इज नॉट अ नंबर आहे म्हणजे हा स्ट्रिंग आहे तर मी where 1 ऍज इट इज डिक्लेअर करेल. एल्स काय करेल जस्ट आय विल से that variable 1 power variable. Now you will see sorry just me the result 3 as it is passed. Now you will see it will give. पण इथे जर त्याच केसमध्ये मी जर 1 व्हॅल्यू ऍड जर केली तर 1:1 काय येणार आहे तो नंबर आहे राईट. आणि जर मी इथे सिंगल कोट मध्ये पास केलं तर सो नाव इट विल चेक फॉर द आउटपुट तो नंबरच आहे कारण इज नॉट अ नंबर काय करतो नंबर आहे तो स्ट्रिंग नंबर असेल तर तसंच ठेवेल त्याला. पण इथे जर तुम्ही याला अशी व्हॅल्यू जर दिली एबीसी ओके आता काय येईल बरं सांगा बरं मला आउटपुट नाही. आता मला एबीसीच आउटपुट येणार आहे कारण हा नल आहे का फक्त हा नल ला ऑपरेट करतो. कसं ऑपरेट करतोय नल फक्त नल असेल तर येईल ते इज प्रोव्हाइडेड नंबर. समजतंय का समजतंय का हा जर मी नल मला जर नलिश ऑपरेशन आता हे आता तुम्हाला कळणार नाही की काय जेव्हा आपण रिॲक्ट स्टार्ट करू तेव्हा हे खूप जर रिॲक्ट मध्ये जर आउटपुट नल आलं तर आपल्याला एस्टिमेट कोड रन करायचा असतो तिथे आपण हा नलिश खूप जास्त यूज करतो. ओके फक्त तुम्हाला हे कळायला पाहिजे तर हे रन होतं. जर ते नल नसेल तर डायरेक्टली हे व्हॅल्यू इथे असावी. समजतंय का डबल क्वेश्चन मार्क म्हणजे नलिश डबल क्वेश्चन मार्क म्हणजे काय नलिश ऑपरेटर. हा व्हेरी गुड म्हणून तो नल ऑपरेट करतोय तर हे जर डबल क्वेश्चन मार्क तुम्ही दिले नाही तर त्याची काही मिनिंगच नाही. इथे आपण काय विचार आहे असेल तर हे नसेल तर आहे तीच व्हॅल्यू असं त्याची सिंपल मिनिंग पाटील लक्ष द्या. समजताय का दिस इज व्हॉट द नलिश ऑपरेटर इज ऑल. समजलंय कळालंय का ही खालची स्टेटमेंट आहे ना सध्या इग्नोर करा सध्या इग्नोर करा. ओके फक्त नलिश नलिश जर व्हॅल्यू न मला इथे काय करणार प्रोव्हाइड नंबर स्ट्रिंग वगैरे काही व्हॅल्यू ओके तेव्हा मी असा मेसेज देऊ शकतोय व्हॅल्यू वॉज काय नल व्हॅल्यू वॉज प्रोव्हाइडेड. आता बघा इथे बरोबर आउटपुट नल व्हॅल्यू वॉज प्रोव्हाइडेड बट जर मी नल व्हॅल्यू नाही दिली तर मग त्या केसमध्ये काय नाही मला जे आहे समजतंय का नलिश मध्ये काय होतं इथे तीच व्हॅल्यू प्रिंट होते. क्लिअर इथपर्यंत सर्व क्लिअर आहात ओके फाईन. तर याला म्हणतात टर्नरी सॉरी नलिश ऑपरेटर. तर टर्नरी वरती बघितलेलं आहे आपण नलिश बघितलेलं आहे. नाव लेट्स अंडरस्टँड हे समजलंय का नलिश समजलंय का मनीष कार्तिक विचारलं तर सांगते व्हेरी गुड रितेश पाटील गीतोदय कळालं हा ओके फाईन. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट कॉन्सेप्ट. सो इथे मी म्हणेल कन्सोल डॉट क्लिअर लेट्स क्लिअर द स्क्रीन. Now let's move towards the next concept. And the next concept is regarding if else, sorry, logical operators ते बघितलेले आहेत.
जसं आता आपण वर्किंग बघणार. द नेक्स्ट इज गोइंग टू बी कोणता नेक्स्ट पॉइंट? कंडिशनल स्टेट. द नेक्स्ट वन इज कंडिशनल स्टेट. तर काय असतं कंडिशनल स्टेटमेंट हे समजून घेऊया. लाईफ मध्ये कंडिशन्स येतात. येतं का नाही? सपोज ओमकार आहे आणि ओमकारला खायचा आहे पिझ्झा, पण ओमकारकडे 50,000 रुपये. तर काय करणार आहे तो? नाही, डॉमिनोज मध्ये अर्धा पिझ्झा भेटत, त्याला डॉमिनोज वालाच खायचा. ओके, कारण सागर स्वीट मध्ये पण ते पिझ्झा भेटतो छोटासा. मला माहिती आहे ना तुझं. तर काय होणार आहे, जर ओमकारकडे 50 रुपीज आहे तर पिझ्झा घेऊ शकतोय का तो? अशा केसमध्ये काय होणार? तो समोसा खाणार. येस ऑर नो? सो लेट से वी हॅव अ व्हेरिएबल ऍज अ ओमकार. ओके, आणि इथे मी एक व्हॅल्यू असाइन करतोय 50. काय करतो व्हॅल्यू असाइन? किंवा मी असं करेल अमाऊंट. व्हॉट इज अवर अमाऊंट? अमाऊंट इज 50. ओके, मग मला एक अशी कंडिशन क्रिएट होणार आहे, जर अमाऊंट 50 असेल तरच काय होणार आहे? सॉरी, इफ इट इज लेस दॅन 50 तर पिझ्झा भेटणार नाही. त्या केसमध्ये समोसा. ओके, आणि जर अमाऊंट ग्रेटर दॅन 50 असेल तर? ओके, सो दिस इज समथिंग विच इज अ कंडिशन, a simple condition. Now, what we can do, like here I can just use a conditional statement. यापैकी आपण पहिलं कंडिशनल स्टेटमेंट जे बघतोय ते कोणतं आहे? इफ. कोणतं आहे? So here just see the if मध्ये काय होतं? We can provide a value and then we can check whether that value is greater than or equal to. We can compare them. So if स्टेटमेंट मध्ये काय, if हा कीवर्ड यूज करतो आणि त्याच्या आतमध्ये काय देतो आपण? कंडिशन. कंडिशन अशी आहे की अमाऊंट मस्ट बी ग्रेटर दॅन 50. इफ द अमाऊंट इज ग्रेटर दॅन 50 असणार आहे, येस, ओंकार कॅन हॅव पिझ्झा. ओके, बट जर नसेल तर? ओके, जर नसेल तर हा, ओमकार विल हॅव वडा. सिंपल अँड सोबर. तर इथे मी कंडिशन काय दिली? ते असेल तर ओमकार कॅन हॅव अ पिझ्झा, बट अनफॉर्च्युनेटली दिस इज नॉट. बट लेट से नंतर त्याला कुणीतरी मदत केली and now he's having 100 rupees. Now Omkar can have a pizza. Okay, बरोबर ना? हा एक कंडिशनल स्टेटमेंटचा सेट. ओके, नाव इथे आता एक छोटासा प्रॉब्लेम असा की ओमकार इज हॅव्हिंग पिझ्झा, सॉरी 50 रुपीज. अशा केसमध्ये एल्स मध्ये तुम्ही अजून कंडिशन देऊ शकताय. नाव दिस इज समथिंग विच इज लाईक टू कंडिशन, सॉरी अ कंडिशन हॅव्हिंग टू डिफरंट सेट. बट लेट से दॅट की ओमकारकडे जर 50 रुपीज आहे आणि त्याला कॅन्टीन मध्ये लाईक समोसा, पिझ्झा खूप सारे ऑप्शन्स आहे, त्याला त्यापैकी कोणता तरी एक चूज करायचा आहे. म्हणजे ऑप्शन्स किती आहेत आपल्याकडे? मल्टिपल. ऑप्शन्स किती आहे? मल्टिपल. आणि चॉईस किती आहे? एक. ओके, सर या केसमध्ये आपण काय करू शकतो? वी कॅन यूज समथिंग कॉल्ड ॲज अ स्विच. मग इथे मी जर असं पास केलं की एक अमाऊंट आहे, सो आय कॅन से दॅट इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन 30,
जर 30 असेल तर हा पनीर पॅटीस खाऊ शकतो. ओके. सो आता मी ते क्रोनॉलॉजिकली ऑर्डर घेणार आहे. कोणतं तरी एक ऑप्शन हा घेऊ शकतो. कोणतं पण एक. ओके. किंवा आपण असं म्हणूया, इथे मी कंडिशन न देण्यापेक्षा लाइक ही कॅन हॅव अ समोसा. सो लाइक वी कॅन गिव्ह अ कंडिशन कारण हे मॅप नाही करत आहे. सो इथे मी असं म्हणेल की जर अमाउंट इज ग्रेटर दॅन 30 in that case what I will do, I can just use a log आणि ते आपण काय प्रोव्हाइड करणार लाइक ओमकार कॅन हॅव अ पनीर पॅटीस. स्पेलिंग बरोबर आहे का? हा येतो का? पनीर पॅटीस. हा ठीक आहे. समजलं तुम्हाला? हा. खाऊ नको. ओके. पॅटीसेस. ओके. हा. ओके फाईन. सो ही कॅन हॅव अ पनीर पॅटीस. ओके. बट अमाउंट जर त्यापेक्षाही कमी असेल, लेट्स से ही इज हॅव्हिंग 20 रुपीज. सो यू कॅन हॅव अ आणि जर त्यापेक्षाही कमी असेल, तर मग त्या केसमध्ये उपाशी नाही राहणार. ही कॅन हॅव वडापाव. बघा आता मी कंडिशन किती दिलं इथे? सॉरी स्टेटमेंट किती आहे? 1, 2 राइट? केसेस किती इथे? नाही 3 आहे ऍक्च्युली. पण 2 आपले आणि एक काय आहे? डिफॉल्ट केस आहे. सो आय कॅन जस्ट से लाइक हा 30 पेक्षा जास्त असेल. 30 पेक्षा लेस झाली मग ती 20 पेक्षा चेक करायची आपण. आणि त्यापेक्षा पण लेस असेल तर काय असेल? डिफॉल्ट वडापाव. काय येतं इथे? वडापाव. पैसे आहे आपल्याकडे. But it's not going how it must be. Okay. So we will do something like this. It's actually not checking the condition. Okay. नाही इथे ऍक्च्युली कंडिशन वर्क होते बट हे वर्क नाही करत. ठीक आहे असो. आम्ही लाईक एक यातच आपण थोडं मॅपअप करूया. ओके. सो इथे एक मॅप करूया. सो आय विल जस्ट ऍड समथिंग विच इज कॉल्ड द ऑप्शन. ओके. बाय डिफॉल्ट ऑप्शन विल बी नन. ओके. आणि इथे जर अमाऊंट 50 पेक्षा ग्रेटर असेल तर मी काय करेल इथे जस्ट आय विल से ऑप्शन. ओके. and just I will say option will be pizza. Else इथे आपण ही कंडिशन मी थोडी या प्रकारे आता ऍड करेल. What I will do, I will just check that if he has a amount greater than 30. Okay. Now this will be like say else. Just I will check that if the amount is greater than 30. In that case, what option I will add? Option I will just add like say patties. Okay. So याला काय म्हणतात? If else chaining. Okay. एल्स मी अजून एक एल्स ऍड करू शकतो आणि जस्ट आय कॅन ऍड इफ ऑल्सो अगेन. जस्ट आय विल से इफ द अमाउंट इज ग्रेटर दॅन if the amount is greater than 20. In that case, what option I will add? समोसा. आणि जर अमाऊंट यापेक्षाही कमी असेल तर काय ऍड होईल? हा व्हेरी गुड. अमाऊंट विल बी वडापाव. सो मी ते काय म्हणेल ऑप्शन विल बी वडापाव. सो नाव हिअर आय विल ऍड अ ऑप्शन आणि ऑप्शन मध्ये मी हे सर्व ऑप्शन मेन्शन करेल.
Like what is my options? Pizza. So here I can just say if it's a pizza, then Omkar can have, or Omkar is having pizza. Okay, just I can add that. Else, what is the second option? Patties. So I can just say that Omkar is having a patties. Okay, simple and sober. बघा आता मी इथे वर्डिंग पण थोडी चेंज केली. का बरं? कारण आपल्याला एक्झॅक्ट कळालंय की ओमकारने कोणतं ऑप्शन चूज केलंय ऍज पर द अमाऊंट. Okay. The third, I can just add a case where I can say, what is my case? Samosa. Okay. And just I will say that Omkar will have a, or is having a samosa. And the last one will be Omkar is having a what? Now you will see that as per our amount, it will work. Amount बघा किती? 50. पहिली कंडिशन ट्रू झाली का? नाही. त्यानंतर तो कुठे गेला? ओके. येस. अमाऊंट इज ग्रेटर देन 30. सो काय चूज केलं त्याने? पॅटीस. अँड द आन्सर वॉज द पॅटीस ओनली. जर अमाऊंट मी 30 पेक्षा जर कमी केली तर काय येणार आहे? इट विल बी अ एक्झॅक्टली. सो नाव I can just say if the amount is 30 rupees. So या केसमध्ये काय असणार आहे? समोसा बिकॉज इट इज लेस दॅन 30 लाईक 25. ही कॅन हॅव अ समोसा. बट अमाऊंट जर सपोज 15 असेल तर वडा. ओके. म्हणजे जर मी इफ जर यूज केलं, एका इफ नंतर तुम्ही एल्स देऊ शकताय आणि परत इफ असतो. अशी तुम्ही हवी तेवढी चेंजिंग करू शकताय. बट इथे तुम्ही कंडिशन वाईज करताय. बट इथे काय होत आहे? चॉईस मॅटर करते. तुमची चॉईस काय होती? आणि ऍज पर चॉईस युअर मेसेज विल बी गेट. देऊ शकताय ना. ओके. तुम्हाला अमाऊंट द्यायची तर असं देऊ शकताय. ऑफ रुपीज. आता पिझ्झा एक्झॅक्टली त्यांनी किती रुपयाचा आहे आता हे आपल्याला माहित नाही. बट आपण असं देऊ शकतोय. ऑफ रुपीज अमाऊंट. आणि मी अमाऊंट इथे जस्ट 100 ऍड करेन. हा. तुम्हाला जर कॉन्केटिनेशन करायचं तर करू शकताय. असं. ओके. हे पण वर्क. बट आता मला सांगा जर मला एंडला रुपीचा सिम्बॉल कसा असतो एंडला? स्लॅश आणि रुपी नाही सॉरी. एंड कसा असतो? स्लॅश आणि डॅश असतो. तर तो जर मला याच्या नंतर ऍड करायचा असेल तर डबल प्लस स्लॅश डॅश. बरोबर की नाही? असं वाटतं का हे थोडं हेक्टिक प्रोसेस आहे? आउटपुट प्रॉपर येतं बट कोडिंग मध्ये कसं आहे बघा, थोडं हेक्टिक आहे राईट. मग असं नाही यूज करता काय करू शकतोय आपण? वी कॅन यूज बॅकटिक. काय यूज करू शकतोय? बॅकटिक. याला टेम्पलेट लिटरल्स म्हणतात. स्ट्रिंग टेम्पलेट. काय म्हणतात? स्ट्रिंग टेम्पलेट. बॅकटिक कुठे असते? तुमचा कीबोर्डचा जो टॅबचं बटन आहे त्याच्या वरती की बघा. आणि अशी टिल्ड साईन आहे. तर टिल्ड साईनचं जे अपोजिट आहे ते बॅकटिक आहे. ओके. मग तुम्ही बॅकटिक मध्ये जर आता मी सेव्ह जर केलं तर बघा कसं प्रिंट होत आहे. त्यामध्ये इन्क्लूड होत आहे. But what we can do now, we can remove all these plus decorator and double. आणि आपल्याला काय हवंय? अमाऊंट हवी. मग मला जर या बॅकटिक मध्ये काही डेटा डायनेमिक रन करायचा असेल तर यासाठी आपण डॉलर कर्ली ब्रॅकेट हा सिंटॅक्स यूज करू. व्हॉट वी यूज? डॉलर कर्ली ब्रॅकेट. यू विल सी इट वर्क्स.
तर हा सर्वात बेस्ट. तुम्हाला जर एखादा व्हेरिएबल असेल, दिस इज द वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस यू कॅन. समजतंय? समजतंय का? तर इफ एल्स आणि स्विच मध्ये फरक काय आहे? इफ एल्स मध्ये कंडिशन वाईज तुम्ही मॅपिंग करू शकताय. स्विच मध्ये काय होतं की तुम्हाला चॉईस दिलेली असते. त्यापैकी तुम्ही एक व्हॅल्यू चूज करू शकता. आणि या केसमध्ये आपली जी व्हॅल्यू होती, सॉरी आपलं जे ऑप्शन होतं, हे अमाउंट वाईज आपण चूज करत होतो. दिस इज कॉल्ड एज अ कंडिशनल स्टेटमेंट्स. समजलंय समर्थ? ट्राय करून बघायचंय. येस, करेक्ट. ओके, इकडे लक्ष द्या. So here we have just seen how to work with the statements. Now let's go with the loop. Loop माहिती आहे का सांगू? बघा, जो सिंटॅक्स सी मध्ये यूज केलाय तोच सिंटॅक्स आहे. तर लूप सांगण्याची आवश्यकता आहे का? आहे का? सांगून देऊ. ओके. तर बघा आपल्याकडे 3 लूप असतात युनिव्हर्सली. किती असतात? लूपचं काम काय आहे? रिपीट करणे. नो, कोड रियुजेबिलिटी नाही म्हणतो. इटरेशन. इटरेशन्स. काय यूज करतो आपण? फॉर इटरेशन. तर आपल्याकडे 3 टाईपचे लूप असतात. फॉर, व्हाईल अँड डू व्हाईल. कोणते असतात? फॉर, व्हाईल, डू व्हाईल. फॉर लूप मध्ये काय कसं असतं? You can define the variable first, that is an initialization. So if I say I equals to 0, त्यानंतर काय असते? Condition. Let's say I is greater than, I is less than 10. And त्यानंतर increment, decrement. And then you can just mention the log, which will say like, just I will print I. आणि यामध्ये मी म्हणेल, this is a for loop. Okay. So let's say मी हे सेव्ह केलंय. Let's save it and let's run it. You will see it will run 4 times. It will run 10 times. हे क्लिअर आहे? जर मला हेच व्हाईल लूप मध्ये करायचं असेल, तर व्हाईल लूप मध्ये इनिशियलायझेशन नसते. त्यामुळे ती आपल्याला आउट ऑफ द कॉन्टेंटच द्यावा लागतो. लाईक आय विल से आय इक्वल्स टू 0. व्हाईल मध्ये काय असते? कंडिशन आय मस्ट बी लेस दॅन 10. आणि त्यानंतर काय असते? We can use a state. So I can just say log, where I will say I, comma, this is a while loop. If I save this, you will see. Let's save this one more time. Sorry. Yes. Very good. आणि शोध काय असेल? I plus plus. Increment, decrement. So now आता हा infinity मध्ये गेलाय. Okay. So let's close the browser. Let's open it again. I will just say Control Shift T. Let's close this. Right click करेल आणि inspect. And you will see it will say 10 times for will run, 10 times while will run. Now let's go with the do while. Do while मध्ये कसं असतं? So let's say I will say I will be 0 again. Okay. What I will do first, like console.log I, and then I will say this is a do while loop. And here I will just add a I plus plus, a increment value. आणि त्यानंतर काय असेल? While I is less than 10.
So you will see a do while will also run 10 times. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर मी इथे 11 केलं, इथे पण 11 लिहिलं आणि इथे पण 11 केलं तर काय होईल? येस. व्हेरी गुड. तर काय होईल? फक्त डू व्हाईल रन. मग डू व्हाईल तुम्ही केव्हा यूज करू शकताय? जेव्हा तुम्हाला मिनिमम तो कोड एकदा रन करायचा आहे आणि भविष्यात जर मल्टिपल इटरेशन असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. बट मिनिमम एकदा रन करायचंय. समजलं माऊली? हे बघा, डू व्हाईल केव्हा यूज करायचं? सपोज अशी एक सिच्युएशन आहे की मला एक कोड कंपल्सरी रनच करायचा आहे. सपोज एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे. ओके. माझ्याकडे डेली 10 ऍडव्हर्टाइज आहेत. त्यामध्ये मला माझी स्वतःची पण एक ऍड करायची. म्हणजे डेली मिनिमम काय कंडिशन आहे? माझी एक ऍड कंपल्सरी माझ्या वेबसाईटवर असणार. पण जर भविष्यात एकापेक्षा जास्त ऍड आल्या, तर त्या पण त्यासोबत रन झाल्या पाहिजे. म्हणजे मिनिमम किती ऍड रन होतील? डू व्हाईल मध्ये एकदा. डू व्हाईल एकदा तरी रन होतच. कारण पहिला डू रन होतो आणि मग तो कोड चेक करेल पाहिजे. समजलं? प्रथमेश सोनार, ग्रीन. हा, व्हेरी गुड. तुला रे बेटा? रितेश, ब्राउनी. व्हेरी गुड. कुठे? हा. इथं 10 जरी केली तुम्ही तरी ती वर्क नाही होणार कारण आय मस्ट बी लेस दॅन 10. कोणत्या? याचा काहीच संबंध नाही बाळ. हा कोड हा जो व्हाईल असेल हा कुठे इटरेट करेल? लाईन नंबर 95 टू 97. हे नंतर रिइनिशियलायझेशन करतोय मी. असं तुम्हाला समजत नसेल तर असं करूया आपण. लेट जे इक्वल्स टू 0 किंवा 11 आणि ते बी जे प्लस प्लस आणि इथे करेल जे. हे बघा, हा पहिला कोड 89, 90 आणि 91 एवढाच रन होता. त्यानंतर 93, 94, 95, 96 हे रिपीटेटिव्ह असणार इथपर्यंत. हा कोड रन झाला तर खालचा कोड रन होणार आहे. मग तुम्ही खाली काही पण व्हॅल्यू द्या, त्याला त्याची काहीच घेणं देणं नाही. मग तो 5 टाइम रन होईल. कोणता? डू व्हाईल. वरती कसं काय जाईल? हा, इथे जर तू म्हणतोय की मी आय ची व्हॅल्यू 5 दिली, आता ती अपडेट होणारच आहे ना. इथे किती वेळेस रन होईल तो? 5 वेळेस. कारण पूर्वीची जी व्हॅल्यू ती आणि नवीन व्हॅल्यू कशी आहे? ओव्हरराईट झाली. समजलं बेटा? काय करतोय तू तिकडे? ओके. इज इट क्लिअर? समजलंय रितेश बेटा? एक तर ते पूर्ण काढ का पूर्ण. हा, असं. जमलं? व्हेरी गुड. अजून काही प्रॉब्लेम? यामध्ये लूप समजलाय सर्वांना? व्हेरी गुड. नाव लेट्स मूव टुवर्ड द नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज फंक्शन्स. सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट मध्ये. सर्वात म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट. ओके. कोणता आहे? फंक्शन्स. ज्याला फंक्शन्स आले त्याला कोडिंग करता येता आली. आणि जावास्क्रिप्ट मध्ये ज्याला फंक्शन जमलेच नाही त्याला जावास्क्रिप्ट येतच. हा जावास्क्रिप्टचा फॅक्टर आहे. कारण जावास्क्रिप्ट मध्ये असतात 5 टाईपचे फंक्शन जे सर्व आले पाहिजे आणि प्रत्येकाची मिनिंग कळाली पाहिजे. पण आपण 5 टाईपचे फंक्शन डायरेक्टली घेणार नाही. वन बाय वन घेऊ. सांगा काय असतो फंक्शन? व्हॉट इज अ फंक्शन? व्हेरी गुड. काय असतो? इट्स अ ब्लॉक ऑफ कोड which actually executes
when it is. काय यूज करायचं असतं फंक्शन? समर्थ मध्ये फंक्शन आहे का? कोणते कोणते फंक्शन आहे बाळा तुझ्या? रनिंग, स्पीकिंग, लाफिंग, वॉचिंग आहे ना? व्हेरी गुड. व्हेरिएबल्स आहे तुझ्यात? 2 हात, 2 डोळे, 1 नाक आहे ना? सो यू आर अ ऑब्जेक्ट ऑफ ह्युमन. कोणता क्लास आहे तुझा? ह्युमन क्लास. त्याचं नाव काय आहे त्या ऑब्जेक्टचं? समर्थ. समर्थ हे ऑब्जेक्टचं नाव आहे आणि क्लास कोणता आहे? ह्युमन. मग हे जे फंक्शनॅलिटी असतात, या फंक्शनॅलिटी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. कसे इम्प्लिमेंट करता येतील? बाय रायटिंग अ फंक्शन. आणि फंक्शन हे रियुजेबल असतं नेचरमध्ये. एकदा लिहिलं परत लिहिण्याची जरूरत. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कन्सोल डॉट. याचा कोड आपण लिहिलाय का? पण आपण युज करू शकतोय. ज्याचा कोड आपल्याला माहित नसतो आणि जे आपण युज करतो त्याला काय म्हणतात? नाही. त्या लॉजिकला काय म्हणतात? हायडिंग अ डेटा फ्रॉम अ युजर. एनकॅप्सुलेशन. काय म्हणतात? डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. काय म्हणतात? ऍब्स्ट्रॅक्शन. तर फंक्शन जे असतात ते एक तर प्रीडिफाईन असतात किंवा कस्टमाइज असतात. एक प्रीडिफाईन फंक्शन बघूया. अलर्ट नावाचं एक फंक्शन आहे बघा. मी होर केल्यानंतर ते सांगेल की हे फंक्शन आहे. सांगताय का? इट सेज दॅट इट्स अ फंक्शन. कोणतं फंक्शन आहे? त्यात काय हवंय? मेसेज. सो वी विल पास इट लाईक हॅलो. हॅलो. वरती आला ना रे, हे बघा पॉपअप दिसतोय का? ब्लॅक कलर मध्ये. तर हॅलो काय करतोय? ऍक्च्युली एक पॉपअप देतोय. इट ऍक्च्युली प्रोव्हाइड्स अ पॉपअप. जर मी ते म्हटलं लॉग, सॉरी जस्ट आय विल से लाईक क्लिअर कन्सोल डॉट क्लिअर, तर तुम्हाला इथे पॉपअप दिसेल. दिसतोय का पॉपअप? ओके. बट हे फंक्शन कसं आहे? हे इनबिल्ड फंक्शन. कसं आहे फंक्शन? इट्स अ इनबिल्ड इन नेचर. मग मला जर स्वतःचं फंक्शन जर डिफाईन करायचं असेल तर करू शकतोय का आपण? येस, वी कॅन डू इट. हाऊ? बाय युझिंग अ कीवर्ड कॉल्ड ॲज अ फंक्शन. या फंक्शनच्या नंतर आपण देतो फंक्शनचं नेम. ओके. आणि त्यानंतर असतात 2 राऊंड ब्रॅकेट अँड 1 2 राऊंड ब्रॅकेट विथ अ कर्ली ब्रॅकेट. हे जे राऊंड ब्रॅकेट असतात याला म्हणतात, राऊंड ब्रॅकेटला काय म्हणतात? पॅरामीटर. काय म्हणतात? याच्यापेक्षा अजून चांगला वर्ड आहे आर्ग्युमेंट बॉडी. काय म्हणतात त्याला? कळतंय का कार्तिक? आर्ग्युमेंट अनलिमिटेड देऊ शकता तुम्ही. आता तुझा प्रश्न विचार. आर्ग्युमेंट अनलिमिटेड असतात. ओके. अनलिमिटेड. तर यामध्ये तुम्ही किती पण आर्ग्युमेंट पास करू शकताय. ओके. बट ते आर्ग्युमेंट कॅच करण्यासाठी पण व्हॅल्यू व्हेरिएबल हवा असतो. चला हे समजून घेऊया आपण. तर मी हे जर फंक्शन लिहिलं आणि ते जर लिहिलं कन्सोल डॉट लॉग, लॉग मध्ये लिहिणार what I will write in the log, I am a function. So if I save this, if I save this will not run. का बरं? कारण हे फंक्शनची काय आहे? इट्स अ फंक्शन डेफिनेशन. बरोबर आहे. हे फंक्शनचं डेफिनेशन आहे. मी काय करू शकतोय? जस्ट आय कॅन कॉल दॅट फंक्शन with the help of function, with the help of function name. Okay. Yes.
ते बघूया आपण. डोंट वरी, सर्व बघणार आहे आपण स्टेप बाय स्टेप. मी एकदा जर सांगितलं, आधीच कार्तिक खूप टेन्शन मध्ये, अजून स्ट्रेस मध्ये जाईल. इथपर्यंत कळालंय. आता एक एक्झाम्पल घेऊया. मी सपोज ओमकारला सांगितलं की एक 5 बॅग आहे आणि प्रत्येक बॅग 3-3 किलोची, आणि त्याला 5ही बॅग 2 हाताने उचलायची. होऊ शकतंय का असं? नाही. किती बॅग घेऊ शकतोय तो? 10-10 किलोचे. आता किती? 2. बरोबर. जर 3 बॅग उचलायच्या असतील तर 3. बरोबर बोला. ऍडिशनल हात पाहिजे. तसंच फंक्शन मध्ये काय होतं, फंक्शन मध्ये असतात पॅरामीटर्स. काय असतात फंक्शन मध्ये? पॅरामीटर. तुम्हाला जेवढे पॅरामीटर हवे तेवढे तुम्हाला डिफाईन करावे लागतात, त्यानंतरच तुम्ही पॅरामीटर यूज करू शकताय. किती हात आहे ओंकार बाळा तुला? 2. व्हेरी गुड. 2 हात आहेत. सो लेट से मला एक असं फंक्शन हवंय ज्यामध्ये ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म हवंय. तर किती व्हॅल्यू घेतो आपण नॉर्मल ऍडिशनला? 2. किती घेतो? 2. लेट से ए कोमा बी. या स्पेसिफिकली काय आहे? पॅरामीटरचे व्हेरिएबल्स आहे. काय हे? पॅरामीटरचे व्हेरिएबल. किती लिहिले मी? 2. and if I just say let result equals to a plus b, आणि आता मी काय करेल, console.log मध्ये याला प्रिंट करेल at a result. So now, and if I run this, what output I will get? तेच तर विचारतोय, काय येणार? जर मी पॅरामीटर्स दिले नाही तर काय येणार रे कार्तिक? ऑटोनॉमस? नॉट अ नंबर. मी ऐकलं ऑटोनॉमस. काय येणार आहे? नाही. जे त्यांनी सांगितलं तेच येणार. नॉट अ नंबर. आता कार्तिक याचं रिझन सांगू शकतोय का? इथे जर, हा व्हेरी गुड, त्याने कालचा पॉइंट बघितलाय. जर व्हॅल्यू दिली नाही तर व्हेरिएबलला व्हॅल्यू काय असते बाय डिफॉल्ट? अनडिफाईन. इथे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? अनडिफाईन. अनडिफाईन प्लस अनडिफाईन नॉट अ नंबर. आता जर मी इथे 10 पास केलं तर तरी पण काय येणार? नॉट अ नंबरच. पण जर मी इथे 10,20 केलं तर काय येणार? 40. 30 नाही म्हणायचं. ओके. सो यू कॅन पास अ व्हॅल्यू and you can collect those values. इथे जर मी 70 दिलं तर या मौलिक काय येईल? आज मन नाही काय भरकटतंय का मन कुठं? किती येईल आउटपुट? बघा इथे 2च पॅरामीटर आहे. आता असा विचार करा की ओमकारकडे 2च हात आहे आणि मी त्याला 3 बॅग दिलाय. तो किती कॅरी करू शकतोय? याची काही यूज होणार आहे का? म्हणजे काय आउटपुट येणार आपलं? 40च येणार. इथे एरर येऊ शकत नाही. थ्रो करायला डेटा आहे, कॅच करायला आहे का कोणी? नाहीये. आता जर मी इथे थर्ड पॅरामीटर दिला आणि आता जर मी असं म्हटलो, काय आउटपुट येणार आहे? 100. व्हेरी गुड. बट जर मी इथे 2च व्हॅल्यू दिल्या तर
कारण बघा दोन व्हॅल्यू दिले मी, ही अनडिफाईन झाली ना, बरोबर की नाही. सपोज माऊली आणि ओमकार सोबत गेले पण दोनच बॅग होते आणि ओमकार हावरट होता त्यांनी दोन्ही घेतले. आता आहे का माऊलीकडे काही, इथे काय झालं, ही विल बी अनडिफाईन बट अनडिफाईन ही व्हॅल्यू बरोबर वाटते का तुम्हाला. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन सेट अ डिफॉल्ट व्हॅल्यू टू इट. आता काय आउटपुट येईल 40. आणि आता मी इथे जर असं लिहिलं तर नॉट अ नंबर. सो मी परत काय देऊ शकतोय डिफॉल्ट व्हॅल्यू. आणि आता परत काय देऊ शकतो आपण इथे, जी पण व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे यू विल सी नाव यू विल नॉट गेट अ नॉट अ नंबर, पण काय मिळणार तुम्हाला डिफॉल्ट. तर ती रिप्लेस होते. जर मी इथे 10 दिली तर 10 + 0 + 0. जर मी इथे 10,20 दिलं तर 10 + 20 + 0. आणि इथे जर मी -20 दिलं तर काय येईल आउटपुट, -10 कस काय येईल. अरे हा मायनस हा प्लस हा. चला आता काय येईल सांगा. काय येईल व्हॅल्यू मायनस. हा व्हेरी गुड. आणि जर मी इथे मायनस दिलं तर इथे तो लॉ चालत नाही. दोन मायनस व्हॅल्यू झाल्या तर त्या काय असणार, मायनस मधल्या प्लस असणार, बरोबर ना. दोन प्लस व्हॅल्यू असल्या तर प्लस मधल्या प्लस असतात. हे बघा मायनस पण ऍडिशनच होती, बट ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि निगेटिव्ह व्हॅल्यूची ऍडिशन होती. व्हॅल्यू कशा आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. इथं सर्व निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह, बरोबर. मी जर या टाइप मध्ये जर दिलं निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह, निगेटिव्ह किती आहे 10, पॉझिटिव्ह निगेटिव्ह -10 आणि 20 किती होता 10. आणि परत मी जर याला, समजताय का, समजताय का, ही ऍडिशन साइन आणि अनसाइनची असते. ते मायनस मायनस प्लस 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 मायनस मायनस हा प्रकार नसतो. ओके, दिस इज नॉट अल्जेब्रा. हे अल्जेब्राचं लॉजिक नाही इथे. होतं तेच आहे, पण लॉजिक असं घ्या की इथे साइन अनसाइनची ऍडिशनच होती. ओके, तुम्ही तुमच्या वेने घ्या, तू तुझ्या वेने घे. समजलं, मी माझ्या वेने सांगतोय. समजलं की तुझं कार्तिक चक्कर नाही देत मला. हे बघ खूप सिंपल आहे. ज्या मायनस व्हॅल्यू त्यांची ऍडिशन कर आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू सोबत त्याला सबस्ट्रॅक्ट कर. सांग -10 आणि -20 किती आहे. परत एकदा सांग कार्तिक, -10 आणि -20 -30 -30 20 20 -30 20 -30 -10. अरे जी साईन मोठी राहील तीच आउटपुट येईल ना. याचा क्लास मी वेगळा पण घेऊ शकतोय मॅथचा तुमचा. ओके, समजतंय का. हे झालं फंक्शन डेफिनेशन. तर आता कुठेतरी एका पॉइंट मध्ये लिहा, इन जावास्क्रिप्ट वी हॅव 5 टाइप ऑफ फंक्शन. फर्स्ट फंक्शन डेफिनेशन, आणि हे असं लिहितात. आणि आपण डिफॉल्ट पॅरामीटर पास करतो, याला काय म्हणतात डिफॉल्ट पॅरामीटर. फंक्शन डेफिनेशन जावास्क्रिप्ट मध्ये 5 फंक्शन असतात. त्यातलं पहिलं फंक्शन आपण बघितलंय फंक्शन डेफिनेशन.
समजतंय? चला आता मला एका क्वेश्चनचं आन्सर द्या. जर मी ते लिहिला रिझल्ट 5 आणि या प्रकारे जर लिहिली व्हॅल्यू तर काय आउटपुट येईल? पहिले काय होणार आहे? डिव्हिजन. कशाची होईल डिव्हिजन? आणि मग काय होणार? +2. बरोबर. हे काय एक्झॅक्टली मॅथमॅटिक्स मध्ये इक्वेशन. काय ते? इक्वेशन. पण त्यालाच टेक्निकल भाषेमध्ये एक्सप्रेशन म्हणतात. काय म्हणतात? तर एक मॅथचं एक्सप्रेशन मी एका व्हेरिएबलला असाइन केलंय. काय केलंय आपण? मॅथचं एक्सप्रेशन एका व्हेरिएबलला असाइन केलंय. जसं मी एक्सप्रेशन असाइन केलंय तसंच मी एक फंक्शन सुद्धा ऍज अ एक्सप्रेशन असाइन करू शकतोय. काय करू शकतो आपण? ऍज अ फंक्शन मी एक्सप्रेशन म्हणून असाइन करू शकतोय. या फंक्शनला नेम नाही कारण आता हे रिझल्ट 5 काय आहे? ते व्हेरिएबल आहे. तर तो व्हेरिएबल कोणत्या टाईपचा आहे आता? फंक्शन आहे. कोणत्या टाईपचा आला तो? फंक्शनचा. चला मी याला console.log मध्ये याची टाईप प्रिंट करेल. सो आय विल से टाईप ऑफ रिझल्ट 5. काय तो? फंक्शन. म्हणजे काय होतं? जर तुम्ही एखादं फंक्शन एका व्हेरिएबलला असाइन केलं तर ते व्हेरिएबल काय म्हणून ऑपरेट होईल आता? फंक्शन. पण हे काय आता? एक एक्सप्रेशन आहे. तर याला म्हणतात फंक्शन एक्सप्रेशन. हे सेकंड टाईपचं जावास्क्रिप्टचं फंक्शन. एक असतं फंक्शन डेफिनेशन, एक असतं फंक्शन एक्सप्रेशन. हा, फंक्शन डेफिनेशन म्हणजे कॉमन फंक्शन आणि याचे एक्सप्रेशन असतं फंक्शन एक्सप्रेशन. यालाच अनोनिमस फंक्शन म्हणतात. म्हणजे याला दोन नाव आहेत. कोणते कोणते? फंक्शन एक्सप्रेशन आणि अनोनिमस फंक्शन. आणि याला पण दोन नाव आहेत, कॉमन फंक्शन किंवा फंक्शन डेफिनेशन किंवा जनरल फंक्शन पण म्हणतात. आलंय लक्षात? ओके. सो आता मी या फंक्शनला रन करू शकतोय console.log आणि यामध्ये मी म्हणेल आय एम अ एक्सप्रेशन फंक्शन. And now, yes, now we can just run this function. रिझल्ट फाईल आपण डायरेक्टली फंक्शन सारखं रन करू शकतो. काय करू शकतो आपण? रिझल्ट फाईल डायरेक्ट फंक्शन सारखं रन करते. ओके. आता जर मी यामध्ये पॅरामीटर पास केला 10 तर तो आपण इथे कलेक्ट करू शकतोय. येस ऑर नो? जर मी सेकंड पॅरामीटर दिला 20 तर तुम्ही याला इथे कलेक्ट करू शकताय. and then you can just say a plus, and if I save this it will give me the output. तर हे जावास्क्रिप्ट मधलं सेकंड टाईपचं फंक्शन. कोणतं हे फंक्शन? काय म्हणतात त्याला? फंक्शन एक्सप्रेशन किंवा अनोनिमस फंक्शन. ओके. अनोनिमस म्हणजे काय? ज्याला नाव नसतं. हा, अनोनिमस कॉल. ओके. ज्याला नाव नाही तो काय झाला? व्हेरी गुड. हे लक्षात आलंय का? फंक्शन समजलं कसं लिहिता, कसं इम्प्लिमेंट करतात? समजलंय? समजलं बेटा तुला? हा, माऊली समजलंय का तुम्हाला? प्रथमेश, ग्रीन, व्हेरी गुड. हे क्लिअर आहे इथपर्यंत? गुड. नाव लेट्स से
सो हे फंक्शनचं आपण टॉपिक इथे पॉज करणार आहे. काय करणार आहे? पॉज. ओके, किती टाईपचे फंक्शन बघितले आपण? अजून आपल्याला 3 टाईपचे बघायचे, बट ते आता बघणार आहे का? जसं पुढे जाणार, त्यामुळे फंक्शन साठी एक स्पेस ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट कॉन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज अ स्कोप. कोणता कॉन्सेप्ट आहे? स्कोप. काय असतं स्कोप? अरे कोणते असतात ते नाही, काय असतात? स्कोप म्हणजे बघा, तुम्हाला जी गोष्ट माहिती आहे ती तुम्हाला डिफाईन नाही करता येत. हा, हे वर्ड इम्पॉर्टंट होतं. जे स्कोप म्हणजे काय? इट डिफाईन्स हाऊ द व्हेरिएबल इज गोइंग टू बी ऍक्सेसेबल. तो कसा ऍक्सेसेबल असेल? व्हेरी गुड. कसा ऍक्सेसेबल असेल त्यालाच असं येतंय त्याचं. त्याला विश्वास नाही पडत आहे, त्यांनी स्वतः सांगितलं. ओके, काय असतं ऍक्सेस? बेसिकली स्कोप म्हणजे स्कोप डिफाईन्स द ऍक्सेसिबिलिटी ऑफ द व्हेरिएबल. ओके, जसं पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असतो ना, असतो की नाही? व्हेरी गुड. सपोज पुढे चालून समर्थाला चांगला जॉब लागला आणि त्याने कॅशमध्ये हायर रायडर टॉप एंड मॉडेल विकत घेतला 25 लाखाचं. घेणार ना बाळ? घेऊ. ओके, आता मला ती सांगा, ती गाडी तो यूज करेल का पब्लिकली यूज करायला देईल? पब्लिकली तोच यूज करेल. हा कोणता स्कोप झाला? प्रायव्हेट स्कोप, म्हणजेच लोकल स्कोप. कोणता झाला? लोकल स्कोप. बट लेट से की ओमकारकडे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्टचं टेंडर आलंय नाशिक डिव्हिजन साठी, आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 50 बसेस दिल्या लालपरी. ओके, आता मला सांगा त्याचा ट्रान्सपोर्ट कसं आहे? पब्लिक का प्रायव्हेट आहे? पब्लिक ट्रान्सपोर्ट. भले ते टेंडरच्या अगेन्स्ट आहे, पण ते कसं आहे आता? पब्लिक ट्रान्सपोर्ट. पब्लिकली तुम्ही त्याला यूज करू शकताय. आता मला सांगा, उद्या दंगा झाल्यानंतर कोणाच्या गाड्या जास्त पेटतील? ओमकारच्या. समर्थ काय करेल? गाडी त्या डायरेक्ट बेसमेंटला लावून देईल, प्रॉब्लेमच नको. तशी प्रायव्हेटली ओन असतात तर ते बाइंडेड असतात. ओके, आता समर्थ कोणाला गाडी देऊ शकतोय? देऊ शकतोय बेटा, मित्रांना देऊ शकतोय. देशील ना? घरच्या मेंबरला देऊ शकतोय तो, पण अनोळखी व्यक्तीला देईल का? नाही देणार. दॅट इज समथिंग विच डिफाईन्स द स्कोप ऑफ दी दॅट लोकल व्हेरिएबल. आता यामध्ये पण लोकल मध्ये पण 2 टाईपचे स्कोप असतात. एक असतो फंक्शन स्कोप आणि एक असतो ब्लॉक स्कोप. जसं हा काय करेल समर्थ, त्याची गाडी तो प्रत्येकाला देऊ शकतो जी ओळखीचे, पण मोबाईल पुढे चालून तो बायकोला सुद्धा दाखवणार नाही. बरोबर की नाही बेटा? काय बोलावं, बरोबर. ती नंतर तू डिसाइड कर. ओके, आता त्याचा मोबाईल हा लोकल स्कोप मधला पण अजून प्रायव्हेटाइज पार्टी, म्हणजे तो काय झाला आता? तो झाला ब्लॉक लेवल. म्हणजे किती टाईपचे स्कोप आहे आपल्याकडे? ग्लोबल स्कोप, लोकल स्कोप आणि ब्लॉक स्कोप. आलं इथपर्यंत लक्षात? व्हेरी गुड. मग हे स्कोप कसे डिफाईन होता बघा. चला आपण ग्लोबल स्कोप पहिले डिफाईन करूया. ग्लोबल स्कोप म्हणजे काय? व्हेरिएबल आपण आउटसाइड द फंक्शन डिफाईन करतो. लाईक आय विल जस्ट से लाईक टेक्स्ट 4, आणि मी त्याला व्हॅल्यू काय देणार आहे? लेट्स आय विल गिव्ह व्हॅल्यू लाईक ओमकार, आणि यानंतर मी एक फंक्शन यूज करतोय. त्या फंक्शन मध्ये मी म्हणेल लाईक से प्रिंट टेक्स्ट. काय म्हणेल मी? प्रिंट टेक्स्ट. ओके, चला याला प्रिंट करूया. सो जस्ट आय विल से console.log
आणि मी डायरेक्टली ते टेक्स्ट 4 कॉल करू शकतोय. अँड जस्ट व्हॉट वी कॅन डू, आय विल जस्ट से प्रिंट अ टेक्स्ट. तर काय आउटपुट येणार आहे आपल्याला, कन्सोल डॉट क्लिअर. तर काय आउटपुट येणार आहे आपल्याला, ओमकार. या ओमकारला जर मी चेंज केलं त्याचं नेम टू लाईक समर्थ. ओके, सो लेट्स ट्राय टू चेंज द टेक्स्ट 4 टू समर्थ. बरोबर आहे स्पेलिंग. इफ आय चेंज इट व्हॉट विल हॅपन, समर्थ. आता जर मी या प्रिंटच्या नंतर जर कॉल केलं तर काय आउटपुट येणार आहे, बघा. व्हेरिएबल डिक्लेअर केला, फंक्शन कॉल केलं, फंक्शन मध्ये टेक्स्ट चेंज झाला, कन्सोल मध्ये इथे प्रिंट झाला आणि परत आपण लाईन नंबर 144 वरती प्रिंट करतोय. ओके, आता मला सांगा, त्याच्या ज्या 50 बसेस होत्या त्यामधल्या 10 बसेस जाळल्या गेल्या, तर ते जळल्यानंतर चांगल्या असतील का जळलेल्या असतील. जर व्हेरिएबल मधला डेटा चेंज झाला तर नंतर तो जुनाच असेल का, कारण फंक्शन पहिला कॉल होत आहे का नंतर कॉल होत आहे. बघा आता फ्लो ऑफ एक्झिक्युशन कसं असेल ते समजून घ्या. लाईन नंबर 133 ला 134 काय होणार, टेक्स्ट 4 याचं ही डेफिनेशन आहे, हा कोड रन होणार नाही, याला फक्त मेमरी मिळणार आहे. काय होणार आहे, मेमरी. मेमरी त्यानंतर काय होणार आहे, लाईन नंबर 140 प्रिंट टेक्स्ट होणार. तर कंट्रोल कुठे जाणार, इथे. त्यानंतर टेक्स्टची व्हॅल्यू काय चेंज केली, प्रिंट काय झाली, फंक्शन हेड झाला, परत कंट्रोल इथे येणार, त्याच्यानंतर हे प्रिंट होणार. आता काय डेटा आहे, समर्थ. सो इफ आय सेव्ह दिस इट विल चेंज. दोन्ही ठिकाणी काय झालं, समर्थ समर्थच प्रिंट झालं. पण जर मी हाच डेटा वरती पेस्ट जर केला, आता काय होणार बघा, कंट्रोल इनिशियलायझेशन टेक्स्ट प्रिंट होणार. काय आता सध्या टेक्स्ट ओमकार, नंतर फंक्शन कॉल होत आहे, कंट्रोल कुठे जाणार, या पॉइंटला, नंतर व्हेरिएबल चेंज होणार. आता काय होणार, आता प्रिंट काय होणार, ओमकार. आणि आता हे तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये बघायचं का, हा कोड एक्झॅक्टली कसा रन होतो डिबगर मध्ये, बघायचं आहे का. हा, सो इफ यू वॉन्ट टू चेक दिस इन डिबगर, वी विल जस्ट गो टू द सोर्स. आणि या सोर्स मध्ये आपली फाईल कोणती आहे, JS. चला, कोणती लाईन नंबर आहे, हा, मला एक ब्रेक पॉइंट ऍड करू आपण इथे. काय ऍड करणार, केला ब्रेक पॉइंट, आणि अजून एक ब्रेक पॉइंट इथे ऍड करूया. ओके, आणि इथे पण एक ब्रेक पॉइंट ऍड करूया. किती, सॉरी, जस्ट किती ब्रेक पॉइंट ऍड केले, 2. आपली व्हेरिएबलची नावं काय काय सांगा बरं. अरे व्हेरिएबलची नावं रे, काय व्हेरिएबलची नावं. चला, हे वॉचर असतं इथे. तर बघा, मी आता तुम्हाला हे थोडं समजून सांगतो कसं असतं. तुम्ही ती जावास्क्रिप्टची फाईल जर घेतली तर त्यामध्ये तुम्हाला डिबगर ऍड करता येतो, म्हणजे ब्रेक पॉइंट ऍड करता येतात. कुठे गेल्यानंतर कोड थांबेल. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला वॉचर पण ऍड करता येतात. वॉचर मध्ये तुम्ही व्हेरिएबल ऍड करू शकताय. काय व्हेरिएबलचं नाव आहे आपलं, टेक्स्ट. ओके, चला कोडला रन करूया. मी इथे पण एक ब्रेक पॉइंट ऍड करतो. लेट्स रिफ्रेश. आता बघा, इनिशियली त्याला मेमरी भेटली, त्याची व्हॅल्यू काय आहे इथे, नाही तिथे बघा नॉट अवेलेबल आहे. ओके, चला एक स्टेप पुढे जाऊया. नेक्स्ट स्टेप इथे वरती दिसतंय तुम्हाला, स्टेप्स आहे. नेक्स्ट कुठे आला बघा, कंट्रोल काय व्हॅल्यू आली, ओमकार. बरोबर. चला नेक्स्ट कुठे गेली आता, प्रिंट टेक्स्ट. बरोबर, म्हणजे इथून कंट्रोल इथे आला, इथून ही प्रिंट
प्रिंट टेक्स्ट वरून बघा आता कुठे जाईल. फंक्शनला कॉल केलं, अजून पण काय व्हॅल्यू आहे ओमकार, कारण व्हॅल्यू आता असाइन होणार आहे. आणि आता व्हॅल्यू झाली काय व्हॅल्यू आली ग्लोबल मध्ये काय झालं व्हॅल्यू अपडेट झाली. समजलं. आणि आता मी जर नेक्स्ट केलं तर कोड कर्ली ब्रॅकेट येईल होणार आणि आपला कोड संपणार. तो परत कंट्रोल बघा एरर झाला, कंट्रोल कुठे आला युअर प्रोग्राम इज वाइंड अप, प्रोग्राम संपला. परत रन करायचा असेल परत रिफ्रेश करा, परत तुम्हाला तेच मिळेल. नेक्स्ट कंट्रोल बघा कुठे आला, त्यानंतर प्रिंट, प्रिंट वरून समर्थ, पण तिथे जोपर्यंत असाइन होत नाही व्हॅल्यू तोपर्यंत तीच असणार आहे. असाइन झाली नाव इट्स समर्थ, कोड कर्ली ब्रॅकेटला आला इट्स डन. ओके. सर्व ब्रेक पॉइंट जर काढायचे असेल तसेच यावरती क्लिक करा, डिऍक्टिव्हेट द ब्रेक पॉइंट. सो इट विल रिफ्रेश द पेज. आता पण इथे प्रॉब्लेम काय आहे, हे मला ब्रेक पॉइंट मॅन्युअली काढावे लागतात, याला ऑप्शन नाही आपल्याकडे. आता कोड तुमचा प्लेन मध्ये रन होईल and you will get output as ओमकार and समर्थ. फंक्शनचा फ्लो समजतोय, आला का लक्षात फंक्शन कसं रन होतं. तर जावास्क्रिप्ट मध्ये डिबगर तुम्हाला ऍड करता येतं, त्याने तुम्हाला हे कळतं की फंक्शनची व्हॅल्यू काय. चला आता एक मी फंक्शनच्या आतमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, लेट टेक्स्ट ॲज text4. काय ऍड करतोय टेक्स्ट ॲज text4 आणि मी इथे टेक्स्ट रन करतोय. आता मला सांगा आउटपुट काय येणार. दोन्ही ठिकाणी काय आउटपुट येईल, काय येणार आउटपुट. आणि हे जर मी नंतर कॉल केलं तर काय येणार आहे मनीष. बघा कोड रन करूया आपण मॅन्युअली. लाईन नंबर 134 वर काय व्हॅल्यू आहे ओमकार. कंट्रोल कुठे जाणार प्रिंट टेक्स्टला, प्रिंट टेक्स्ट कुठे जाणार इथे. आता मला सांगा टेक्स्टची व्हॅल्यू काय होणार ओमकार, टेक्स्ट 4 काय आता समजलं. आता आपण काय प्रिंट करतोय म्हणजे काय प्रिंट होणार ओमकार, कारण टेक्स्टची व्हॅल्यू बघा पहिली चेंज केलेली. आणि नंतर काय होतं इथे डिबगर मध्ये रन करून बघायचं. डिबगर मध्ये परत मी सेव्ह करून ब्रेक पॉइंट ऍड करेल. आउटपुट बघा काय आलं मला, लेट्स गो टू द सोर्स अँड हियर नाउ आय विल जस्ट से that I just want to add some debugger, sorry breakpoints. ओके. आणि इथे मी अजून एक व्हेरिएबल ऍड करेल. कोणता आपला व्हेरिएबल, ओके. लेट्स रिफ्रेश. बघा बाय डिफॉल्ट टेक्स्टला काही व्हॅल्यू आहे का नाही. इथे एक ब्रेक पॉइंट ऍड करतो. सॉरी बघा बाय डिफॉल्ट मेमरी इनिशियलाइज झाली. ओके. आय एम सो सॉरी. ऍक्च्युली आपल्याला काय करावं लागेल, इथे व्हॅल्यू मला अंडरस्कोर टेक्स्ट घ्यावं लागेल, कारण टेक्स्ट मी ऑलरेडी वरती डिक्लेअर केलाय. तो ऍक्च्युली अनडिफाईन हवा होता. सो आय विल जस्ट से दॅट अंडरस्कोर टेक्स्ट. आता बघा अंडरस्कोर टेक्स्ट आहे का, रिफ्रेश करूया कोडला. हा दोन्ही पण व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे अनडिफाईन, दॅट इज नॉट अवेलेबल म्हणजे अनडिफाईन. जर मी नेक्स्ट केलं तर कंट्रोल बघा कुठे जातोय. आता टेक्स्ट 4 काय आहे ओमकार, फंक्शन कॉल झाला, टेक्स्टची अजून पण व्हॅल्यू नाही टेक्स्ट 4 ला. आता काय व्हॅल्यू आली टेक्स्ट काय आली अंडरस्कोर टेक्स्ट ओमकार. टेक्स्ट 4 पण काय आहे ओमकार. आता काय झालं बघा टेक्स्ट 4 समर्थ. काय प्रिंट करतोय आपण, तर काय प्रिंट होणार आहे बघा. इथे मी होवर करतोय ते सांगतंय बघा टेक्स्ट काय. आता काय तुमचा टेक्स्ट आणि टेक्स्ट 4 काय झाला आलं. येस. this will end up your program. समजतंय का हे. this is what the functions in JavaScript, sorry this is what the scope is there in JavaScript. ओके. आणि कन्सोल मध्ये काय प्रिंट होत आहे
चला आता थोडस अजून डीप मध्ये डिस्कस करूया. हा झाला ग्लोबल स्कोप. हा कोणता स्कोप आहे आता? लोकल स्कोप. कोणता स्कोप आहे? आता लास्ट स्कोप. ओके, आणि हे मला तुम्ही सांगायचं की काय होणार आहे आता. सपोज मी इथे लिहिलं इफ 2 equals to 2, so I will just say underscore text must be Deepak. आता मला सांगा काय आउटपुट येणार आहे? काय येणार आहे? कसं प्रिंट होईल सांगा? पहिलं काय प्रिंट होणार आहे आणि नंतर लेट सेट. बरोबर आहे. पण जर मी इथे लेट जर डिफाईन केलं, आता मला सांगा काय आउटपुट येणार आहे? काय येईल? माऊली बोला. मुलगी पसंत आहे तुम्ही म्हणशाल ते फक्त. ओके, सो या दोन्हीमध्ये तुम्हाला कलर मध्ये काही डिफरन्स दिसतोय का? याचा कलर कसा आहे? लाईट हा थोडा एक, हा ब्राईट आहे, हा थोडा डार्क आहे त्या व्हाईट पेक्षा. जर मी होर केला तर काय म्हणताय बघा इथे, ही व्हॅल्यू यूज झाली का? जर मी सेव्ह केलं तर मला आउटपुट ओमकार आणि समर्थच येणार. हा ब्लॉक स्कोप आहे कारण तो त्या ब्लॉक मध्ये डिफाईन केलाय. याची लाईफ कुठे आहे? या ब्लॉक मध्येच. हा हा, आता जर मी इथे कन्सोल डॉट लॉग केला तर इथे दीपक प्रिंट होईल. दीपक, ओमकार अँड समर्थ. तर याला म्हणतात ब्लॉक स्कोप व्हेरिएबल. म्हणजे लेट ऍक्च्युली तुम्ही ग्लोबली यूज करू शकताय, लोकली यूज करू शकता आणि ब्लॉक पण यूज करू शकताय. पण लेटला काय म्हणतात टेक्निकली? इट्स अ ब्लॉक स्कोप व्हेरिएबल, कारण तो मिनिमल ब्लॉक मध्ये पण मॅनेज होऊ शकतो. सो लेट इज अ ब्लॉक स्कोप व्हेरिएबल. आलं लक्षात? आणि हेच कॉन्स साठी पण असतं. तर एखादा व्हेरिएबल तुम्ही ग्लोबल ऍड करू शकताय, लोकल ऍड करू शकता. लोकल म्हणजे तो थ्रू आउट द प्रोग्राम मध्ये त्या फंक्शन मध्ये रन होईल आणि त्याला तुम्ही चेंज पण करू शकताय ब्लॉक मध्ये. आणि ब्लॉक स्कोप व्हेरिएबल म्हणजे तो फक्त तेवढ्याच ब्लॉक मध्ये रन होतो. आता लेट पण एक ब्लॉक स्कोप व्हेरिएबलच आहे, बट तो एक फंक्शन आहे म्हणून मी त्याला लोकल म्हणतोय. इथे पण मी त्याला लोकल म्हणू शकत होतो, पण का म्हणत नाही? कारण तो फंक्शन नाही, हे हा इफ ब्लॉक आहे. समजतंय? So basically, scopes are of three kinds: local scope, sorry, global scope, local scope, and block scope. That's it. हे जावास्क्रिप्ट मध्ये स्कोपिंगचा कॉन्सेप्ट. समजलाय? तिन्ही पण समजले? कोड कळालाय कसा केलाय आपण? प्रथमेश, कार्तिक, मनीष. मनीष कन्फ्युज आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की हे मी ऍझम्पशन जे तुम्हाला दिले हे का मागे एक दिले. तुम्हाला हे लेक्चर पूर्ण परत बघावं लागेल, कारण स्कोपिंग इज नॉट अ जोक जावास्क्रिप्ट मध्ये. हा खूप क्रिटिकल फॅक्टर आहे. समजलं तर 2 मिनिटात समजतं की लेट हा ब्लॉक स्कोप आहे. जिथे तुम्ही डिक्लेअर करणार त्याचा स्कोप तेवढाच असणार जिथे तुम्ही डिक्लेअर करताय. फंक्शनच्या मध्ये डिक्लेअर केला इथून ते हा इथे ब्लॉक स्कोप आहे. इफ मध्ये डिक्लेअर केला तो तिथे, जिथे तुम्ही त्याला डिक्लेअर करणार तिथे त्याचा स्कोप असणार. हो, जर मी याला कमिट केलं ऑब्विसली तो प्रिंट होणार आहे, पण तो ओमकार ओमकार देईल. तो नियरेस्ट प्रायोरिटी बघेल. सपोज फॉर एन एक्झाम्पल तुमच्या सर्वांकडे पेन ड्राईव्ह, ओके, आणि ओमकारला पेन ड्राईव्ह हवाय, तर तो हरीश कडून घेईल तर प्रथमेश कडून घेईल? का बरं? हा, तर इथे पण तेच होतं, जो नियरेस्ट आहे तोच तिथे यूज होतो.
नियरेस्ट स्कोप, नियरेस्ट स्कोप मधला. आता मला सांगा इथे नियरेस्ट स्कोप कोण आहे? इथे या दोन्ही मध्ये नियरेस्ट कोण आहे या कन्सोलच्या? सो दिस विल बी गेट प्रिंटेड. हे जर मी रिमूव्ह केलं, आता मला सांगा नियरेस्ट अंडरस्कोर टेक्स्ट कुठे? इथे ना. सो इट विल यूज इट. समजतंय का? इवन मी टेक्स्ट 4 जर लिहिलं आणि इथे जर मी म्हणलो टेक्स्ट 4, तर तो कोणता यूज करेल? हा, पण या ब्लॉकच्या बाहेर जर मी इथे टेक्स्ट 4 लिहिलं तर कोणता यूज करेल तो? समजतंय का? दिस इज व्हॉट द स्कोपिंग करेल. या स्कोपिंगला जर तुम्हाला कळालं तर नेक्स्ट सेशन जे आपण घेणार आहे क्लोजर्स, हा कन्सेप्ट तुम्हाला कळेल. कारण त्यात आपण लेक्झिकल स्कोप बघणार. लेक्झिकल स्कोप म्हणजेच लोकल स्कोप. ओके. पण आता सपोज ओमकारकडे 1 कोटी रुपये, ओके, आणि त्याला एक मुलगा झालाय आणि ओमकार म्हातारा झाला, ते 1 कोटी रुपये तो कोणाला देणार? तर ते 1 कोटी झाला लेक्झिकल स्कोप. तो लोकलच आहे, पण तो त्याच्या मुलाला देऊ शकतोय. ही कॅन शेअर ओनली विथ हिज चाइल्ड, नॉट विथ सिबलिंग. जेव्हा एखादा व्हेरिएबल त्याच्या चाइल्ड सोबत इंटरॅक्ट करतो पण त्याच्या सिबलिंग सोबत करत नाही, त्याला म्हणतात लेक्झिकल स्कोप. हे आपण उद्या बघणार आहे. वरती खाली कसं काय बघेल? कोड ऑफ एक्झिक्युशन कसं आहे? टॉप टू बॉटम. बरोबर की नाही? आता हा ज्ञानेश्वरला 3 स्थळ आले. यांनी पहिलं जर रिजेक्ट केलं, दुसरं रिजेक्ट केलं आणि नंतर याला कळालं की पहिलं स्थळ चांगलं होतं, आता रिव्हर्स जाऊ शकतोय का? फक्त मामाची मुलगी असली तर, नाहीतर नाही. हरीश सारखं नाही सर्वांची नशीब. ओके, समजलं का? समर्थ, उद्या मी क्वेश्चन विचारणार आहे बरं का बेटा, चक्कर नाही येते ना? आता हे जावा स्क्रिप्ट आहे आणि हे एक चक्रव्यूह आहे. यात जर तुम्ही अभिमन्यू झाले का फसले, पण यातून जर बाहेर यायचं असेल तर तुम्हाला अर्जुन व्हावं लागेल. कारण हे जावा स्क्रिप्ट मध्ये जसं जसं आपण शिकत जाऊ तसं तसं यात टॉपिक नवीन नवीन ऍड होते. मी शिकवणार तेवढंच आहे जेवढं तुम्हाला पचेल आणि जेवढं आपण डेव्हलपमेंट करू. तर मी जर एक्स्ट्रा शिकवायला लागलो, ओके, तर 6 महिने पण कमी पडतील आपल्याला, एवढी मोठी जावा स्क्रिप्ट. ओके, लेक्झिकल स्कोप विसरून जा. हा काय? हा ओके, हा इथे लक्ष द्या. ठीक आहे, याचा हा क्वेश्चन आहे. ओके, सो एक क्वेश्चन कसा आहे तो समजून घेऊया. सोर्स मध्ये मी येतोय बघा. त्याचा क्वेश्चन खूप सिंपल आहे. क्वेश्चन असा आहे की ही जी टेक्स्ट 4 ची व्हॅल्यू आहे, ओके, लेट्स मेक इट टेक्स्ट 4 अंडरस्कोर टेक्स्ट. असं केलं चालेल? चालेल ना? चालेल की नाही बेटा? चला आता याचा हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया की हे आउटपुट कसं दिसेल. तर बघा आता मी डिबगर अप्लाय करतोय. 1 2 3 4 आणि डिक्लेरेशन. ओके, वॉचर ऍड केलेले ऑलरेडी. किती वॉचर आहे आपल्याकडे? लेट्स रिफ्रेश. चला आता डिबगर आता वर्किंग करूया. कन्सोल मध्ये असतं, कन्सोलच्या नेक्स्ट डिक्लेरेशनला पण केलंय बघा ना. इथे पण करतो. चला रिफ्रेश करूया. बाय डिफॉल्ट टेक्स्ट 4 ची व्हॅल्यू काय? नॉट डिफाईन. नेक्स्ट कंट्रोल कुठे गेला? फंक्शन कॉल. टेक्स्ट 4 काय आहे? काय टेक्स्ट 4? हा, ओमकार आहे. चला फंक्शन मध्ये कॉल झाला.
आता अंडरस्कोर टेक्स्ट काय येतोय बघा, काय आला, इफ 2 इज इक्वल्स टू 2 आतमध्ये गेला बघा, अंडरस्कोर टेक्स्ट रिअरेंज झाला, परत याचा स्कोप मध्ये तो परत रिअरेंज झाला, नवीन मेमरी भेटली. ओके, त्यानंतर परत मी नेक्स्ट करेल. काय आता दीपक, एक्झिक्युशन कंप्लीट झाली बघा. आता टेक्स्ट अंडरस्कोर टेक्स्ट काय आता परत ओमकार. आता काय चेंज झालं, टेक्स्ट फॉर समर्थ. दॅट्स इट. तर इथे काय होतं, हा टेम्पररी झोन मध्ये जातो, त्याला एक टेम्पररी झोन असतो, त्यामध्ये हा रन होतो. पण त्याची जी प्रिव्हियस व्हॅल्यूज आहे या मेमरीमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतात, कारण प्रत्येकाचा स्कोप वेगळा वेगळा आहे. जसं मी सांगितलं, समर्थ्याने जर हायरायटर घेतली तर घरचे सर्व यूज करतील, पण त्याचा मोबाईल फोन फक्त तो यूज करेल. समजतोय का? मग घरामध्ये लँडलाईन फोन असतो का, सर्व यूज करतात. सपोज त्याने 2 आयफोन घेतली, एक घरच्यांसाठी आणि एक स्वतःसाठी. हा झाला त्याचा घरच्यांसाठीचा आयफोन आणि हा कोणता आहे, स्वतःसाठी. तर स्वतःचा आयफोन कसा असेल, ब्लॉक स्कोप, बरोबर ना. पण हा सर्वांसाठी ऍक्सेसिबल आहे. समजलंय का? पण समर्थ एका वेळेस 2 आयफोन यूज करू शकत नाही, ही कंडिशन आहे. इथे तुम्ही एकच व्हेरिएबलला मॅनेज होईल, कारण एक्सटर्नल व्हेरिएबल इथे रिजेक्ट होऊन जातो, कारण तो एक ब्लॉक स्कोप आहे. याचा विचार तुम्ही जेवढा करत जाल तेवढं त्याच्या आतमध्ये फसत जाल. मला आहे 9.5 वर्षाचा एक्सपिरियन्स. आता मला इथे मेमरी मध्ये जावं लागेल. कुठे कुठे हा हे ऍक्सेसिबल आहे ना, हे झाल्यानंतर परत तो येतो ना, कारण तो एका झोन मध्ये स्टोर असतो की हा फंक्शनचा स्कोप आहे. कारण जावास्क्रिप्टला हे कळतं की कोणत्या व्हेरिएबल कोणत्या स्कोप मध्ये, कारण मेमरी अलोकेशनच्या वेळेसच हे डिफाईन होऊन जातं की कोणाचा स्कोप कुठे असेल. समजतंय का समर्थ? समजलं ना? रितेश, हरीश, गीतोदय, ब्राउनी, तुला तर बेटा विचार क्वेश्चन. कुठे 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 वरती कुठे आहे बेटा, अंडरस्कोर टेक्स्ट. हा इथे काय आहे, हा पण मग इथे टेक्स्ट मध्ये इथे अपडेट करतोय ना तू, फंक्शनच्या आतमध्ये त्याला कॉल कर. हा बघा, फंक्शन इथे स्टार्ट झाला, इथे एंड झाला. आणि इथे जर तुमचा हा नसताच तर काय झालं असतं, जर नसतं तर सपोज याला रिमूव्ह केला असतं. आता काय झालं असतं, टेक्स्ट वर इथे अपडेट होतोय ना. अरे बाळांनो, फ्लो कसा असतो हे बघा, इथे एकदा त्याला व्हॅल्यू मिळाली, आता समर्थ इथे व्हॅल्यू टेक्स्ट फोरची चेंज झाली तरी त्याला काही घेण देण नाही, कारण हे व्हेरिएबल बाय व्हॅल्यू स्टोर होतात, व्हेरिएबल बाय रेफरन्स स्टोर होत नाही. हा रेफरन्स स्टोर नाही होते, ही व्हॅल्यू याला ऍज इट इज कॉपी पेस्ट होती. समजलं का? कोणती, एक मिनिट थांबा. हे बघा, हा जो अंडरस्कोर टेक्स्ट इथे, अंडरस्कोर टेक्स्ट इथे काय येणार आहे, लाईन नंबर 136 ची व्हॅल्यू येणार. ही व्हॅल्यू कस काय येईल सांगा बरं मला खालची, कारण फ्लो कसा आहे, टॉप टू बॉटम आहे ना. एकदा बॉटमची एकदा त्यांनी व्हॅल्यू असाइन केली, त्याचा विषय तिथेच संपला. समजतंय का? समजतंय का? समजतंय बेटा? तुम्ही भंडाऱ्याला जेवायला गेले का, तिथे एकदा पत्रवळी दिली ती परत यूज होते का, नाही ना. तुम्ही लग्नाला जेवायला घेतात, तिथे ते जे ताट असतं ते परत परत यूज होतं. हा, तर ते जे ताट परत परत यूज होतं ते व्हेरिएबल बाय रेफरन्स आहे. पण जेव्हा तुम्हाला पत्रवळी देऊन टाकतात ते व्हेरिएबल बाय व्हॅल्यू आहे.
ही पत्रवळी घ्या का आणि ही डस्टबिन मध्ये टाकून द्या. इथे तसंच होतंय 136 मध्ये. एकदा व्हॅल्यू असाइन झाली या टेक्स्ट 4 मध्ये काय आता ह्या अंडरस्कोर टेक्स्टला त्याचं काही घेणं देणं नाहीये. ती व्हॅल्यू एम्प्टी जरी केली नल केली तरी चालतं, कारण एकदा व्हॅल्यू कॉपी पेस्ट झाली त्याचा आणि टेक्स्ट 4 चा संबंध इथे संपला. त्यांचं काहीच रिलेशनशिप नाहीये. लेट आणि कॉन्स्ट हे व्हेरिएबल व्हॅल्यू रेफरन्स नाहीये. हा जो डेटा टाइप आहे हा कोणता आहे? स्ट्रिंग नाही. कोणता? स्ट्रिंग आहे. याने ते इस्माईल नाही का तसं केलं. कोणता आहे तो? स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग डेटा टाइप आर व्हॅल्यू बाय व्हेरिएबल बाय व्हॅल्यू. मी तुम्हाला तिथे लिहायला सांगितलेलं होतं की स्ट्रिंग, नंबर, बुलियन हे काय असतात? व्हेरिएबल बाय व्हॅल्यूज असतात आणि अरेज, ऑब्जेक्ट हे व्हेरिएबल बाय रेफरन्सेस असतात. समजताय का? जेवढं तुम्ही यात जेवढं तुम्ही यात डीप मध्ये जाल तेवढं तुम्ही अजून दलदल मध्ये जाल. त्यामुळे याला वरचेवर समजून घ्या. स्कोप आणि व्हॅल्यू. स्ट्रिंग जे असते एकदा असाइन केली विषय संपला. अरे मध्ये तुम्ही हे बघाल की जर मी अरे मध्ये इथे जर अरे असता आणि मी समर्थ जर सेट केली असती हा सुद्धा ऑटोमॅटिक समर्थ झाला असता, कारण ते व्हेरिएबल बाय व्हॅल्यू असतात. पॉइंटर, डबल पॉइंटर माहिती ना पाटील? कुठे असतं ते? अरे डबल पॉइंटर कुठे शिकले? सी मध्ये आहे ना. हा, आलं का लक्षात? तर स्कोप समजून घ्या फक्त. स्कोप किती टाइपचे असतात? कोणते कोणते? लोकल, ग्लोबल, लोकल आणि ब्लॉक. जिथे तुम्हाला प्रिंट करताय तर तो स्कोप चेक करेल आणि तीच व्हॅल्यू तो प्रिंट करेल. आणि जे पण ऑपरेशन असतं ते टॉप टू बॉटम असतं. स्ट्रिंग, नंबर आणि बुलियन हे स्ट्रिंग, नंबर हा ते व्हेरिएबल व्हॅल्यू असतात. एका व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलला जेव्हा व्हॅल्यू असाइन होते त्या दोघांचा संबंध तिथे संपतो. मग नंतर त्या व्हेरिएबलने किती अपडेट केलं तर दोघांमध्ये कधीच कम्युनिकेशन होत नाही. समजलंय? कार्तिक, रितेश, हरीश, ब्राउनी, व्हेरी गुड. ठीक आहे, करायचं क्लोज.